मराठीवर राज ठाकरेंचं मोठं ट्विट एवढ्या कमी वेळात कसं आलं? सागर बंगल्यावरून ट्विटची स्क्रिप्ट आली का, असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय. पालिका निवडणुकीसाठी हे पडद्यामागचं नाटक सुरू आहे. कधी मराठी कधी हिंदू, एकदा काय ते ठरवा, असा हल्लाबोल राऊतांनी केला. महाराष्ट्रात मराठी ही राजभाषा आहे. मोदी शहांना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका, आमच्यावर हिंदीची सक्ती करू नका, असं संजय राऊतांनी ठणकावलं. हिम्मत असेल तर इंटरनॅशनल स्कूलमध्ये मराठीची सक्ती करा, असं आव्हान राऊतांनी दिलंय. पुण्यात मनसे विद्यार्थी सेनेकडून हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय. राज्य सरकारनं शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषा विषय सक्तीचा केल्यानं मनसेकडून विरोध करण्यात आलाय. यावेळी सरकारच्या जीआरची मनसेनं होळी केली. शालेय शिक्षणात हिंदी सक्तीकरणाविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. मुंबईतील शिवसेना भवन परिसरात मनसेनं बॅनरबाजी केली. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, अशा आशयाचे बॅनर मनसेकडून लावण्यात आले आहेत. शाळांमध्ये हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी संस्कृतीवर हल्ला असून महाराष्ट्रामध्ये मराठी सोडून इतर कोणत्याही भाषेची सक्ती करणं अयोग्य आहे. हिंदीबाबत करण्यात आलेली सक्ती सरकारने तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपनं आंदोलन केलं. राहुल गांधींवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांना अटक करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटानं पाण्यासाठी आंदोलन केलंय. लबाडांनो पाणी द्या, असं म्हणत उभाठानं तोरण आंदोलन केलंय. शहरात मुबलक पाणी देण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मुकुंदवाडी चौकात तोरणं बांधून तोरणाला घागरी हंडे बांधून निषेध करण्यात आलाय. एकनाथ शिंदे मोदी शहांच्या विचाराने चालतात. बाळासाहेबांचा करारीपणा उद्धव ठाकरेंमध्ये आहे. सत्तेला लात मारून ते विरोधी पक्षात आपली भूमिका प्रखरपणे मांडत आहेत, असं म्हणत वैभव नाईकांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधलाय. मुंबई भाजप संघटनेत महिलांच्या 33% आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आता 33% मंडलाध्यक्ष पदावर महिलांना संधी मिळणार आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 3 मंडल अध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. 100 बूथ मागे 1 मंडल अध्यक्ष द्या, या सूत्रानुसार मुंबईत 36 विधानसभा मतदारसंघासाठी 108 मंडल अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासलेला बडतर्फ करण्यात आले. संभाजीनगरचे आयजी वीरेंद्र मिश्रा यांनी रणजित कासलेला सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. समितीमध्ये असलेल्या एका डॉक्टरवर गैरव्यवहाराचे आरोप आहेत. दीनानाथ रुग्णालय समितीच्या अहवालावरून सुषमा अंधारेंनी टीका केली आहे. मंगेशकर रुग्णालयातील किंवा कोणत्याही रुग्णालयात अनियमितता होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्य शासनाच्या 3ही विभागाचे अहवाल येतील आणि त्यावर कारवाई होईल. ट्रस्ट ऍक्ट खाली ही संस्था असल्यानं राज्य शासनाच्या वतीनं कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ससून रुग्णालयाच्या समितीनं दिलेला अहवाल अर्धवट आहे. त्यामुळे पूर्ण अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल होईल. घैसास कुठेही पळून जाणार नाहीत यासाठी पोलीसही तैनात करण्यात आलेत, अशी माहिती भाजप आमदार अमित गोरखेंनी दिली आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणात पोलिसांनी सगळ्यात मोठा पुरावा जोडलाय. आरोपी दत्ता गाडे अनेकदा स्वारगेट बसस्थानकात येत असल्याचं गुगल लोकेशनवरून स्पष्ट होतंय. दोषारोप पत्रात गुगल लोकेशनचा सविस्तर पुरावा म्हणून उल्लेख करण्यात आलाय. स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दत्तात्रय गाडे विरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी 813 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. गुन्हा घडल्यानंतर 52 दिवसांनी हे आरोपपत्र दाखल केले. मेळघाटातील डोमा गावात घर बांधकामाच्या किरकोळ वादावरून आशा वर्करनं एका 3 महिन्यांच्या गर्भवती महिलेला बेदम मारहाण केली. मारहाणीत महिलेचे दातही पडलेत. गर्भवती महिलेसह तिच्या पतीलाही लाकडी काठीने मारहाण करण्यात आली. बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील सनगाव येथे पोलिसात तक्रार केल्यानं एका महिलेला सरपंचासह 10 जणांनी लाकडी काठीने आणि रबरी पाईपनं मारहाण केली आहे. या प्रकरणात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बैलगाडा शर्यतीमध्ये अनेक ठिकाणी बैलाचा छळ केला जातो। अशीच एक घटना कोल्हापूरच्या कसबा बावडामधील यात्रेत घडली। बैल जोरात पळावा यासाठी मालकाने शेपटीचा चावा घेतला। यामुळे चिडलेल्या बैलानं मालकाला जोरात लाथ मारली। यावेळी बैलगाडा मालक थेट बैलगाडीतून खाली कोसळला। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी एका पिस्तुलासह 20 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करत 3 जणांना ताब्यात घेतलंय। धाराशिव येथील ड्रग्ज प्रकरण ताजे असतानाच आता बार्शीत ड्रग्ज सापडल्याने एकच खळबळ उडाली। जळगावच्या पारोळा पोलीस स्थानकातील निरीक्षक सुनील पवार आणि पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत पोलीस ठाणं जाळण्याची धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। हिम्मत असेल तर पकडून दाखवा असं ओपन चॅलेंज व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलंय। बुलढाण्याच्या देऊळ गावात लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या कारणावरून 2 गटात तुफान राडा झाला। यामध्ये 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींमध्ये भाजप नेते नंदू डवंगे यांचाही समावेश आहे। बुलढाणा जिल्ह्यात 4 महिने उलटून देखील केस गळतीची लागण सुरूच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अनेक गावकऱ्यांना केस गळतीच्या आजाराची लागण झाली आहे। अद्यापही केस गळती सुरूच आहे। मात्र प्रशासनाकडून केस गळती प्रकरण वाऱ्यावर सोडून देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। सिंधुदुर्गातील सावडावमध्ये ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याच्या रागातून नैना सावंत आणि वैभव सावंतांना मारहाण करण्यात आली आहे। उपसरपंचाने ही मारहाण केल्याचा आरोप होतोय। तर पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही तर सिंधुदुर्गाची बीडच्या दिशेने वाटचाल होतीये असा आरोप वैभव नाईकांनी केलाय। तर याबाबत 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून कोणालाही अटक केली नाही। नाशिक शहरात उद्यापासून पुन्हा मनाई आदेश लागू करण्यात आलेत। 19 एप्रिल ते 3 मे पर्यंत शहरात मनाई आदेश लागू केलेत। शहरात झालेला हिंसाचार, राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील पारधी बेड्यावर एका 12 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय। या प्रकरणी मंत्री अशोक उईकेंनी चौकशीचे आदेश दिलेत। नदीवर कपडे धुण्यासाठी गेली असता ही घटना घडल्याचा प्राथमिक अहवाल तहसीलदारांनी दिलाय। सिल्लोडचे आराध्य दैवत श्री म्हसोबा महाराज यांच्या यात्रा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। यात्रा परिसरामध्ये नवस्फूर्तीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे। मंदिर परिसरात प्रसादाची दुकानंही थाटली आहेत। मनमाड मालेगाव भागात तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचलाय। तापमानात वाढ झाल्यामुळे लिंबांची मागणी वाढली आहे आणि मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात लिंबांच्या किमतीत वाढ होऊन 1 लिंबू 10 ते 12 रुपयांना विकला जातोय। अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे गुड फ्रायडे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। लोणी गावातून काढण्यात आलेल्या क्रूजच्या देखावा मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधवांनी सहभाग घेतलाय। जळगाव जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा कहर पाहायला मिळालाय। परिणामी धरणातील पाणी साठा मागील वर्षीच्या तुलनेत 5.22% घटलाय। उष्णतेची लाट कायम राहिल्यास हतनूर धरणातील जलसाठ्यात कमालीची घट होण्याची शक्यता आहे। वर्ध्यात अवकाळी पाऊस जाताच तापमानात चढउतार पाहायला मिळतोय। आठवडाभरात तापमानानं 40शी पार केली आहे। त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। विदर्भातील सर्व जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढलाय। पुढील काही दिवसात पारा 45शी पार जाण्याची शक्यता वर्तवली जाते। परभणीच्या जिंतूरमधील येलदरी धरणात मच्छीमारीसाठी गेलेल्या मच्छीमाराचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। तब्बल 36 तासानंतरही मच्छीमाराचा शोध लागला नाही। भुजंग चव्हाण असं या मच्छीमाराचं नाव आहे। पालघर नगर परिषद हद्दीतील तब्बल 89 इमारती अति धोकादायक जाहीर करण्यात आल्या आहेत। पावसाळ्यात धोकादायक इमारतींच्या घडणाऱ्या दुर्घटना लक्षात घेऊन खबरदारी म्हणून नगर परिषदेकडून या 89 इमारतींमधील सर्व रहिवाशांना घर खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या। नागपूर पालिकेच्या सर्व शाळांमध्ये जुलैपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहेत। राज्य सरकारच्या निर्देशानुसार पालिकेच्या सर्व शाळांमध्ये कॅमेरा लावण्याचं काम पूर्ण होणार आहे। यासाठी पालिकेने 2.5 कोटींची तरतूद केली आहे।
रायगडमधील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांना चांगली सुविधा मिळावी यासाठी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे रुग्णालयात 25 लाखांच्या वैद्यकीय उपकरणाचं वाटप करण्यात आलंय. नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरणी पोलिसांनी 1500 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी MIM शहराध्यक्ष मुख्तार शेख यालाही पोलिसांनी अटक केली आहे. तर यात काँग्रेस, ठाकरे गट, पवार गट आणि MIMचे कार्यकर्ते सहभागी असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. पुणे सोलापूर महामार्गाजवळ दौंड तालुक्यातील वरवंड गावात महानंद दूध प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेत. प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर कोळशाची राख तयार होत असल्याचं, नागरिकांच्या घरांमध्ये राखेचे थर बसतायत, त्यामुळे तिथल्या महिलांनी आंदोलन केलं. मालेगावच्या मुख्य रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत. मोसम पूल, महात्मा फुले चौक या रस्त्यावर तासनतास वाहतूक कोंडी होत असल्यानं मालेगावकर त्रस्त झालेत. त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका करावी अशी मागणी करण्यात येते. यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात बिबट्यानं 2 वर्षीय चिमुकलीवर हल्ला केला होता. यात तिचा मृत्यू झाला. अखेर वनविभागाला या नरभक्षी बिबट्याला पकडण्यात यश आलंय. थर्मल ड्रोनच्या माध्यमातून 24 तासात वनविभागानं बिबट्याला जेरबंद केलंय. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेळंकी येथे ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर बसवण्याचा तीव्र विरोध दर्शवलाय. कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बसवल्यानं ग्रामस्थ संतापलेत. गावात बसवलेले 8 मीटर कर्मचाऱ्यांना काढून टाकावे लागलेत. भुसावळ शहरातील तापमानाचा पारा पुन्हा वाढलाय. तब्बल 8 दिवसांनी पुन्हा तापमानाचा पारा 44 अंशावर गेलाय. त्यामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झाले. अमरावती विमानतळाच्या नामांतराचा वाद चिघळताना दिसतोय. विमानतळाला ज्ञानेश्वर कन्या संत गुलाबराव महाराजांचं नाव द्या, अन्यथा राज्यभरातील वारकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा वारकऱ्यांनी दिलाय. विमानतळाला स्वर्गीय पंजाबराव देशमुखांचं नाव देण्याची मागणी पुढे आल्यानंतर वारकऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे. सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मुंबईकर पर्यटन स्थळावर जायला निघालेत. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पहाटेपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाट परिसरामध्ये साधारणतः 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून CNG गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. CNG पुरवठा सुरळीत न झाल्यास 26 तारखेपासून CNG पंप बंद ठेवण्याचा इशारा पेट्रोल पंप चालकांनी दिलाय. नाशिकच्या काटेगल्ली सिग्नलवर एका रिक्षा चालकाची मुजोरी पाहायला मिळाली. रिक्षा चालकाने थेट पोलिसांसोबत हुज्जत घालत अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला. अखेर त्या मुजोर रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्येच गोरक्षकांनी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. शहरातील कत्तलखान्यात होणारी गोवंश हत्या बंद करावी यासाठी आंदोलन करण्यात आलं. चिपळूण तालुक्यातील मार्ग ताम्हणे येथील घाणेकरवाडी आणि गोपाळवाडीला जोडणारा मुख्य रस्ता मागील 3 दिवसांपासून बंद आहे. अज्ञात व्यक्तीनं शेतीचं साहित्य जाळल्यानं त्याचा राग मनात ठेवून रागाच्या भरात शेतकऱ्यानं गावचा रस्ता बंद केल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या व्हाईट टॅपिंगची महामार्ग प्रशासनाकडून चौकशी व्हावी या मागणीसाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. टोल बंद करून निकृष्ट कामाची चौकशी करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली आहे.